आधी काय सांगू तुला, काय आमची अवस्था झाली होती। असं वाटत होतं देव आमची क्रूर चेष्टा करतोय। नाग घरात शिरतो काय आणि तुला दंश करतो काय। आधी आता त्रास होत नाहीये ना रे? मला अजिबात काही त्रास होत नाहीये। जर मला काही त्रास होत असता तर मी तुमच्या समोर असं उभा असतो का? आधी तुला एक सांगू का, सगळ्यात वाईट अवस्था कोणाची झाली होती माहितीये? तुझ्या आईची। रुपालीने देव अक्षरशः पाण्यात ठेवले, त्रिनयना देवीची प्रार्थना केली। त्याचं फळ हे आहे की तू वाचलास। त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडली की आता घाबरून जाण्याची गरज नाहीये। म्हणजे आपल्याला कळलं तरी की तो नाग विषारी नव्हता। नेत्रा असंच म्हणाले ना डॉक्टर, म्हणजे आता घाबरून जाण्याची गरज नाहीये ना? पण काकू, निष्काळजीपणा करून नाही चालणार आपल्याला। आपण सावधच राहायला हवं। हो, पण त्या नागापासून आपल्याला धोका नाहीये, हे खरं आहे ना? हे बघा, नाग विषारी असो नाहीतर बिनविषारी, आपल्याला काळजी घ्यायलाच हवी। उद्या ती सर्पमित्र अस्तिका जठार येते। ती सापाला पकडेल आणि तीच काय ते खरं सांगेल। पण ती येईपर्यंत आपण सगळ्यांनीच खूप सावध राहूया। सगळ्यात जास्त ना रुपालीला जपावं लागेल। तिने नाग बघितला ना तर तिला त्रास होईल। आधीच तिला ब्लड प्रेशरचा त्रास आहे। दिवस मोजायला सुरुवात कर। देवी आईची आज्ञा आल्या क्षणी मी तुझा अंत करणार। माझं बरोबर होतं। ही शांतता वादळापूर्वीची शांतता आहे। मला वाटलं ती त्रिनयना शांत बसलीये, पण नाही। आता ही लढाई बेसावधपणे लढून चालणार नाही। प्रत्येक वार समोरच्याचं काहीतरी नुकसान करून गेलाच पाहिजे। विरोचकाची सगळी शक्ती मिळेलच मला, पण विरोचकाच्या शक्तीबरोबरच रुपाली म्हात्रेची युक्ती सुद्धा वापरावी लागेल। अस्तिकाशी बोलावंच लागेल। अस्तिका, आज्ञा। तू माझी सेविका आहेस ना? साथ देणारच ना मला? नाही नसेल जमणार तर सांग, मी आत्ताच मुक्त करते तुला। मला सुषेणचा सूड घेतल्याशिवाय मुक्त व्हायचं नाहीये। मी सुषेणला दंश केला होता। विसरून जाते सगळं। तुझ्या विषामुळे अद्वैत मरणार नाहीये। युद्धात त्रिनयनेला मदत केली त्याने, त्यामुळे कदाचित त्याला वरदान मिळालं असेल। हो, पण यात नाहीये, हे बघ, नाहीये। नेत्रा, कुठे आहे नाग? सांग मला। आज सोडणार नाही। आज तो नागबाई गयो। बोल। ताई, तुम्ही आधी काठी द्या इथे। नेत्रा, काय
ताई काय करताय तुम्ही? तुम्ही लांब राहा या सगळ्यापासनं. काय झालं पण? फाल्गुनी तू ऐक नेत्रा काय म्हणते. भाईजी नेत्रा, काय झालंय काय? काकू तुम्हाला वाटतंय काय झालंय? असं शांत का झालात? नाही काही नाही. फाल्गुनी, काय झालं? कशाबद्दल बोलत होतात? अरे तो नाग ना कशी मॅनेज होणार आहे काहीच माहिती नाही. नाही एकत्र येतात ना. बट एनिवे ठीक आहे चालेल, मी नंतर फोन करते. हां सो सॉरी. हां बोला, काय झालं? नाग बघितला राईट? कोणी बघितला? कुठे बघितला? वर आमच्या खोलीत बेडरूम मध्ये. ओके मग तिकडे जाऊन बघूया. मी पकडते आणि मी आज रिसर्च करते नक्की. एनिवे कुठून आला होता तो? तो टेरेसवरून आला होता की खिडकीतून आला होता? नाही ते काही माहित नाही आम्हाला. ऑब्व्हियसली नाग थोडी ना सांगणार आहे मी इथून आलो की तिथून आलो. एनिवे ठीक आहे, आपण चेक करूया एकदा. या. अरे डोंट वरी, तो नाग जेरी નથી. आम्ही पकडते त्यांना. तुम्हाला काम आहे ना, तुम्ही जा, आम्ही पकडते. हो सॉरी, कम अगेन. ले एमा सॉरी શું વળી? કમિંગ અગેન. हो डोंट वरी, तो नाग जेरी નથી ને, आम्ही पकडते त्यांना. तुम्हाला काम आहे ना, तुम्ही जा, आम्ही पकडते. हो आणि गळ्यात घालून घुमते मी. भाईजी नाग कसला टॉय आहे तो, टॉय. टॉय. शट अप. नाग म्हणजे खेळणं वाटतोय? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तो कोब्रा आहे, तो प्युअर कोब्रा आहे. मी बघितलाय. आणि अशा हजारो सापांना आणि नागांना मी पकडलंय. मी रिसर्च केलाय आणि जितका माझा एक्सपिरियन्स सांगतोय ना, तो नाग खूप विषारी आहे. माइंड यू, खूप विषारी आहे तो. अरे पण तो अद्वैत भाईजी ना, तो काही झालंच नाही ना. तुम्हाला मस्करी वाटतेय? नागांना पाळणार तुम्ही? खरंच काहीच सिरियसनेस नाहीये? अस्तिका, काय झालं? आजी, माझ्याशी कोणी काही बोलू नका प्लीज. मला कोणाशी काहीच बोलायचं नाहीये. काये हे तुमच्यासारखे लोक असतात ज्यांना कसला सिरियसनेस नसतो, आणि मग तुमच्यासारखेच लोक नागदंशाने मरतात. बट एनिवे, मी माझा वेळ का वाया घालवतीये? तुम्हाला मरायचंय ना, मग मरा. पहा 7व्या मुलीची 7वी मुलगीचे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.